धाराशिवमध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। गेटवर अडवल्यानं शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना रोखल्यानं हा गोंधळ झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत। शिंदेंना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गर्दी केलेली आहे आणि याच दरम्यान काही कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं आणि यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आज एकनाथ शिंदे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत। ते दौऱ्यावर येण्याआधी काही शिवसैनिकांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। आता विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे, पोलिसांसोबत बाचाबाची झालेली आहे, काय घडलंय? धाराशिव आज एक पोलिसांनी कमालीची सुरक्षा वाढवलेली। त्याचं कारण असं आहे की धाराशिवमध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद आहे। युवासेना आणि शिवसेना किंवा शिवसेनेच्या दोन गटांमध्ये आपापसात मतभेद आहेत आणि हे मतभेद एकनाथ शिंदे यांच्या समोर उघड होऊ नयेत याच्यासाठी खरं तर ही सगळी खबरदारी घेतली जात आहे। आज विमानतळावर काही पदाधिकारी ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्यामध्ये काही वेळ बाचाबाची झाली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। आज या एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला खूप सगळं वेगवेगळ्या अर्थानं महत्व आहे। धाराशिवमध्ये पदाधिकारी तर वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा वाद आहे, जसे की तानाजी सावंत असतील किंवा रवींद्र गायकवाड यांचे दोन वेगवेगळे गट आहेत आणि हे सगळी गटबाजी आज एकनाथ शिंदे यांच्यासमोर उघड होण्याची खरं तर शक्यता आणि या पार्श्वभूमीवर काही गोंधळ होऊ नये याच्यासाठी खरं तर पोलीस खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। प्राची, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।